तर नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि खरं तर पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण पहिला टॅटू करणार. भाऊ कुठून आला? बीडून आलोय. बीड वरनं किती वाजता आला? 6:30 सकाळी इथे आला. बापरे, बघा आज तुम्हाला सर्व टॅटू जेवढे पण टॅटू दिसतील ना, खूप लांब लांबून पोरं येणार आहेत. म्हणजे आपले क्लायंट खूप लांब लांबून येणार आहेत आणि ते तेवढं लांबून पण येतात. खूप छान वाटतं आपल्याला. आणि किती वाजता रात्री निघाला? रात्री 11 वाजता बसलो ट्रॅव्हल्स. 11 वाजता. आणि एकटा म्हणजे एवढं माझ्या पण छोटं वाटतं भाऊ. किती वय काय वय? हा, वय किती तुझं? 19च वय आहे. तो आज त्याच्यात किती? बीड ना? बीड मधून किती किलोमीटर असेल तुम्ही? तरी असं ना 750 काहीतरी असं आसपास. बापरे, एकटा तेवढ्या लांबून. मम्मीचा पोर्ट्रेट काढतोय ना? मम्मीचा पोर्ट्रेट काढतोय. मम्मी ऑफ झाली? किती वर्ष झाली? अंगणवाडीला. अंगणवाडीला? बापरे. आता तू म्हणजे काय काय स्पेशल काय मम्मीचं पोर्ट्रेट काढतो? स्पेशल काय म्हणजे स्पेशल म्हणजे आज काय आहे? मम्मीचा काय बर्थडे वगैरे आहे की काहीच नाही, असं आठवण म्हणून. अरे बापरे. चल आपण आता आपण आता टॅटू स्टार्ट करूया. तर असंच कंटिन्यू पाहत राहा, पूर्ण मजा येईल तुम्हाला. सगळे टॅटू दाखवतो आज. या मित्रांनो, स्टार्ट करतोय पहिला टॅटू. दादा कुठं आला? राजूर. हे कुठं आलं? हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अहमदनगर जिल्हा. भाई हसतंय. सांग, तू सांग कुठून आलं भाई? अहमदनगर जिल्हा, नाशिक अकोला. तुम्हाला नाशिक लांब आहे का तिथून? 80 किलोमीटर आहे का? किती वाजता निघाल? सकाळी 6 वाजता निघाला. आणि आता पोहोचला. आता वाजायला आले मला वाटतं काहीतरी 2:30-3 झाले असते ना? 3 वाजता आले भाऊ. भरपूर जाम लांबचे. खास टॅटू काढला. काय असा विषय नव्हता का मुंबईमध्ये दुसरा? फक्त टॅटू काढायला. कुठे बघितलं? वर कुठे बघितला? इंस्टावर बघितला. आता दोघांचे पण टॅटू तुम्हाला दाखवतो. काय टॅटू आहे ते. स्माइल बघ. साजिद नाव टाकत, स्वाती नाव टाकलाय. काय काम करतो बा? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये स्वतःच आहे? नाही. मग म्हणजे असं काम करतो, कामाला आहे का? कोण फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? कोण नाही, एकटाच. एक भाऊ आहे. भाऊ सोबत राहतो? नाही, त्याचे ते राहते वाईफ. आणि मग तू वेगळा राहतो? म्हणजे भाडा वगैरे तूच भरतो? जेवण कसं काय?
हॉटेलवरून जेवायचं संध्याकाळी. रोज हॉटेलला राहतो? हां. पप्पा पण नाही का? पप्पा पहिल्यापासून म्हणजे किती वर्ष झाले कोण नाही? तरी 5-6 वर्षाच्या वर झाले. हा, एकटाच राहतो. मग आता म्हणजे तिथे भाड्याने राहतो तिथे, म्हणजे ज्याची रूम आहे म्हणजे तिथेच राहतो की वेगळे भाड्याने? नाही, ज्याचं घर आहे का त्याचे येते का? मम्मी ऑफ कधी झाली? मम्मी तर लय लांब होती. छोटा होता कधी बघितलं नाही. आता आठवत पण नसेल. आता पप्पा पण नाही ना? लग्न वगैरे झालं की नाही? लग्न नाही झालं? कधी करशील? शिक्षण किती झालं? 10वी पास. 10वी पास. मग तू तेव्हापर्यंत कोणी बघितलं? हॉस्टेलमध्ये. सगळं हॉस्टेलमध्ये? म्हणजे किती वर्षापासून तुला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं? 5वी पासून 10वी पासून. तेव्हा पप्पा होते? नव्हते. मग पप्पा कोणी हॉस्टेलमध्ये कोणी ठेवलं? पप्पा एकदाच टाकून गेले, कोण आलेच नाही. हा, तेव्हा किती वर्षाचा होता तू? किती अंगणवाडी, म्हणजे अंगणवाडी पस्तर 5वी पस्तर होता दुसऱ्या शाळेत. 5वी पासून इकडं हॉस्टेलमध्ये. मग तेव्हा कोणी काकानी की कोणी केलं की एकटाच होता? आत्यानं. आत्या कुठे राहते? मी त्या साईडला तुमच्या? आमच्या गावाकडे. म्हणजे दोघांचं पण नीट तुला आजोबा चेहरा आठवत नसते पप्पा? हा, तेव्हा तू खूप छोटा असेल. मला आठवण विटवण येते की नाही पप्पांची? पप्पांची की मम्मीची येते? मम्मीची येते. जेव्हापर्यंत आई जे आहेत, ज्यांना आई पप्पा आहेत त्यांना जास्त त्याची कदर नसते, पण ज्यांना नसतं त्यांना विचारा काय त्यांची हालत असते ते. मित्रांनो, फायनली टॅटू कम्प्लीट झालाय. पूर्ण फायनल लुक दाखवतो तुम्हाला. प्रॉपर 3D मध्ये करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानं त्याच्या आईचा टॅटू काढला होता आणि पूर्ण याच्यामध्ये कलर वेगळ्याचं कॉम्बिनेशन केलंय. खाली मस्त आई नाव पण वाटते. भावा तुला कसा वाटला? एकच नंबर. आवडला ना? आवडला. थर्ड टॅटू स्टार्ट केलंय. पोर्ट्रेट टॅटू, मम्मीचा टॅटू. दादा कुठून आला? नाशिकवरून. नाशिकवरनं किती किलोमीटर आहे इथून? 210 किलोमीटर. नाशिकमध्ये कुठे राहतो? नाशिकमध्ये अंबडला. अंबडमध्ये. आणि निघाला किती वाजता? काल रात्री 10 वाजता. 10 वाजता. ट्रेनने निघाली? कसं निघाली? ट्रेनने आलोय. पार्टनर जो व्हिडिओ काढतो ना तो पण त्यांच्या सोबतच आहे, पण आता आमचा कॅमेरामॅन कुठेतरी गेलाय भटकाला, त्याच्यामुळे त्याला घेतलाय. तर आपण त्यांचं टॅटू स्टार्ट करू. मम्मीचं पोर्ट्रेट आहे ना? हो. काय स्पेशल का मम्मीसाठी? नाही, सहज आठवणीत काढलाय. आठवणीत. मम्मी ऑफ आहे? हो. किती वर्ष झाले? 25 इयर्स झाले. 25 इयर्स? म्हणजे तू छोटा असेल तेव्हा? येस. ते एक आठवण म्हणून दादाचा फेस तुम्हाला दाखवतो पूर्ण याच्यामध्ये. त्याच्यामध्ये डिटेलिंग पूर्ण. आता सर जस्ट त्याच्यामध्ये स्टेन्सिल केलेलं आहे, खाली नाव टाकलं आईमध्ये. खूप आत्ताच तो बघायला गेला ना तर म्हणजे लिटरली एकदम भारी वाटतं, कारण त्याची जी मला असं वाटतं की त्याला करायला किती मजा. म्हणजे पूर्ण जे फेस टॅटू म्हणजे शेडिंग वगैरे करायला किती मजा, कारण डिटेलिंग एक वन साइड फोटो आहे. आपण बघतो ते जास्त सरळ नजरवाले फोटो असतात. हा थोडा वन साइड घेतला, थोडा काहीतरी नवीन. आणि दादाकडे एकच फोटो होता त्याचा? हो, एकच. खूप जुना, 25 वर्ष आधी जुना फोटो होता. त्याला आता मी रेव्हिन्यू मध्ये थोडासा क्लिअर करून ऍडजस्ट केलाय, पण खूप छान होईल पोर्ट्रेट. तुम्हाला लास्टला फायनल रिझल्ट दाखवतो. तर आपण आधी टॅटू स्टार्ट करूया. दुखतोय का दादा? हो. खूप दुखतोय? नाही. कुठे भेटली आपली व्हिडिओ? कुठे बघितली? इंस्टाग्रामवर. हो. कुठल्या व्हिडिओ आवडली? सर्वच आवडले. कधीपासून प्लॅन होता म्हणजे यायचं इकडे? बघितल्या ठरवलं की जायचंय म्हणून इकडे. हो. काय स्पेशल नाही ना? नाही. म्हणजे लोकांना अजूनपर्यंत खरं नाही वाटत
की लोक एवढे लांब लांबून येतात आपल्याकडे टॅटूला. असं आपण काय बोलत नाही की मोठं वगैरे, फक्त काम बघून येतात. तुला पण काम आवडलं, तू तेवढ्या लांबून आलास बरोबर ना? हो. नाशिकवरून आलास. किती वाजता रात्री निघाला मग? रात्री मी 9 वाजता निघालो. 9ला ट्रेनने निघाला? हो. ट्रेनने आला? हो. आणि मग कुठे उतरलास? कुठे? नेरूळला स्टे केला. कुठे? नेरूळ? हो, नेरूळला स्टे केला. आणि रात्री लवकर पोहोचला असणार नेरूळला? रात्री मला 2:30 वाजले पोहोचायला. 2:30. तिथून स्टे म्हणजे हॉटेलला वगैरे होतं? हो हो. चांगलं आहे, चांगलं. कसं वाटलं शॉपला? एक नंबर. मस्त वाटलं. हाफ सेशन कम्प्लीट झालाय मित्रांनो. खाली नाव आणि अर्ध म्हणजे फेस पण कम्प्लीट झालाय. त्याच्यामध्ये आता पूर्ण कॅरेक्टर येत चाललंय. आणि हा खूप म्हणजे बघायला गेला तर हा फोटो आहे ना खूप म्हणजे ब्लर होता. तो रेमिनी मध्ये केलाय. थोडंसं माझ्यासाठी पण चॅलेंजिंग होतं, पण अशी गोष्टी करायलाच मजा येतं. दादूस पेन होतं का? मस्त मस्त ना. आणि हा बघा पडद्यामागचे कलाकार बघा. याच मगापासून यालाच मी व्हिडिओ काढायला लावले. तर भावा नाव काय? प्रथमेश. प्रथमेश. यांच्या सोबतच आले ते नाशिक वरून डायरेक्ट आलेत. तर मित्रांनो फायनली म्हणजे आपला फेस टॅटू कम्प्लीट झालाय. काहीतरी आता 2.5 तास झाले असेल ना बा? हो. बरं 2.5 तास लागले या टॅटूला आणि पूर्ण टॅटू कम्प्लीट झालाय. तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो. जेवढं बेस्ट करायचं आणि जेवढं बेस्ट तेवढं मी केलंय. आणि तुम्हाला पण आवडेल, कारण खरं तर मला जाम आवडलंय. कारण टॅटू आहे ना तो थोडा मी जेवढा ऍक्सेप्ट केला होता, कारण फोटो थोडासा ब्लर होता आणि चॅलेंजिंग होता टॅटू. तो थोडासा ब्लर होता. त्याला जेवढं क्लिअर करता येईल तेवढी डिटेलिंग देता येईल तेवढं डिटेलिंग देण्याचा प्रयत्न केलाय. मला फायनल रिझल्ट दाखवतो या. फायनली रिझल्ट तुम्ही बघितलाच असणार. दादा कसा वाटला तुला? एकदम मस्त. आवडला ना? हो हो. म्हणजे काय तुला याच्यामध्ये पूर्ण डिटेलिंग मध्ये काय तुला वाटतो का? म्हणजे काही डाऊट वगैरे काय असेल? नाही काहीच काय असेल आपण करून घेऊ. कारण आपण भरपूर टाइम घालवला, लवकर म्हणजे जास्त टाइम घालवला, कारण पोर्ट्रेटला थोडासा ब्लर होता तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे. आणि आता पूर्ण तुम्ही रिझल्ट पण बघितला असाल अगोदर कसा म्हणजे काय फोटो होता आणि आम्ही काय दिले त्याच्यामध्ये. जेवढं चांगला करता येईल तेवढं चांगला केलाय टॅटू. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की कसं वाटेल टॅटू. दादा आवडलं ना तुला? दादाला आवडलं विषय क्लोज.